हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपला जे आहे तर 5 तारखेला रिझल्ट लागलाय 5 ऑगस्टला आणि खूप सारे ग्लोबल ऑनलाईनचे विद्यार्थी जवळपास 250 आपले रिझल्ट आले आहेत। आणि ज्यांचा रिझल्ट नाही आला त्यांना सुद्धा आता नवीन परीक्षा कधी होईल हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तर तो सगळ्यांना येत आहे। तर आज आपण आहे ना एक्झॅक्ट मी तुम्हाला आता तुम्ही तुमचं सुद्धा जजमेंट करू शकता की सर नक्की एक्झाम कधी होणार आहे। तर एक सिंपल गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, 4-5 पॉइंट तुम्हाला याच्यात बघावे लागतील। तर इथे जर तुम्ही बघितलं हा रिझल्ट बघा 24, 23 आणि 21, 22 ला जी आहे तर परीक्षा झालेली नव्हती। का नव्हती झाली तर पुणे युनिव्हर्सिटीला सेट एक्झाम कंडक्ट करण्यासाठी यूजीसी कडनं मान्यता म्हणजे सेट एक्झाम करण्यासाठी ऑफिशियल एजन्सी म्हणून काही वर्षाचं लायसन्स म्हणा किंवा परमिशन असते ती मिळते। तर ती परमिशन 2021 नंतर जे आहे तर ती 22 ला मिळालेली नव्हती, उशीर झाला, ती 23 ला मिळाली आणि म्हणजे 22 ला लेट मिळाली, त्यामुळे 23 ला एक्झाम झाली आणि ही 3 वर्षासाठी मिळाली म्हणजे 23, 24 आणि 25 म्हणजे युनिव्हर्सिटी कडनं आता यूजीसी कडनं जे आहे तर ती मान्यता 3 वर्षासाठी आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता हे मी असं का म्हणतोय कारण बघा 22 ला परीक्षा नव्हती झाली, त्यानंतर 14 ला नव्हती झाली आणि 12 ला पण परीक्षा झाली नव्हती। तर हे जे वर्ष असतात ज्या वर्षी युनिव्हर्सिटी कडनं मान्यता घ्यावी लागते 3 वर्षासाठी किंवा यूजीसी कडनं मान्यता घ्यावी लागते 3 किंवा 5 वर्षासाठी, राईट। तर इथे जी मान्यता आहे म्हणजे पुढच्या सेट एक्झामसाठी मान्यता घ्यायची गरज नाहीये, तर ती मान्यता कंप्लीट झाली आहे, राईट। आता दुसरा एक पॉइंट आपण बघू की आता इथे बघा मागची जी एक्झाम झाली आहे ती झाली होती 7 एप्रिलला आणि त्याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन कधी आलं होतं बघा 24 नोव्हेंबरला ते आलं होतं, राईट। तर नोव्हेंबर, डिसेंबर, जान, फेब, मार्च जवळपास 5 महिने ऑफिशियल नोटिफिकेशन नंतर जे आहे तर ती एक्झाम होते, राईट। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, समजा जर आज नोटिफिकेशन आलं तरी आपली परीक्षा कधी होईल, ती होईल जानेवारी मध्ये ती एक्झाम होईल। आता आज आपलं नोटिफिकेशन आलंय का नाही। आता दुसरी गोष्ट सांगा, आतापर्यंत आपली जी परीक्षा होत होती ती होत होती ऑफलाईन। आता मागच्या वेळेस जे युनिव्हर्सिटीनं ऑफिशियली स्टेटमेंट काढून सांगितलं की ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि ती आता ऑनलाईनच होणार आहे, कारण आता तुम्ही बघितलं की यूजीसीचं जी ऑफलाईन त्यांनी केली यावर्षी आणि त्यांचा पेपर फुटला आणि परत त्यांनी ऑनलाईन करतायत आणि ती सुद्धा त्यामुळे आता ऑफलाईन बहुतेक, कारण त्यांनी ऑफिशियल नोटीस काढलेली आहे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती आहे, पुणे युनिव्हर्सिटीच्या सेट भवनाच्या, तुम्ही बघू शकता। पण आता त्यासाठी ऑफलाईन मध्ये काय तर आता ही पहिल्या वेळेस जे आहे तर ऑनलाईन एक्झाम होणार आहे। आता त्यासाठी एखादी कंपनी युनिव्हर्सिटी जी आहे तर टेंडर मागवून किंवा एखाद्या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट देतात, राईट। तर ती प्रोसेस जी आहे तर त्याला 1 ते 2 महिने जे आहे तर लागतात। आता तो तुम्ही हे ठरवू शकता की किती दिवस लागतील। आता हे लक्षात घ्या, इथे मी तुमच्यासाठी सांगितलंय की 5 महिने जे आहे तर कशाला लागतील, 5 महिने तुम्हाला लागतील ऑफिशियल नोटिफिकेशन नंतर। आणि ही जी ऑनलाईन परीक्षा आहे ती घ्यायची आहे, तर हा नवीन प्रयोग यावेळेस ते करतायत, तर त्याला तुम्ही समजा जवळपास 1 ते 2 महिने त्यांना ना लागतात त्या गोष्टीला, तर ते ऍड करा, ते झाले 6 महिने। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय प्रोसेस चालू झालेली नाहीये, ती प्रोसेस चालू होण्यासच जवळपास आहे ना सप्टेंबर मध्ये हे लोक थोडी हालचाल जी आपण म्हणतो ती चालू होईल, राईट। तर सप्टेंबर पासनं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान, फेब आणि मार्च, तर आपली परीक्षा आता चान्स जी आहे ना ती एप्रिल किंवा मे, हे लक्षात घ्या। ती पॉसिबली बेस्ट पॉसिबल जे सूट असेल ना तो असेल एप्रिल, राईट। आणि जर आता याच्यात जर काय गोष्टी आपण विद्यार्थी म्हणून काय करू शकतो, काही दिवसांनी फक्त आहे ना तुम्ही काय करा, युनिव्हर्सिटीला कॉल करायला सुरुवात करा। जसे रिझल्ट साठी सर्व विद्यार्थ्यांनी कॉल केले त्यांना थोडंसं प्रेशर पडतं। आता फक्त काय करायचं, आता नाही करायचं, एक 15 दिवसांनी त्यांना कॉल करायला, सर नवीन परीक्षा कधी होईल, जसं जसं दबाव वाढतो तसं ते ऍक्शन सुरू करतात, राईट। आणि किती फास्ट जरी केलं तर तुम्ही लक्षात घ्या परीक्षा जी आहे तर ती मार्चच्या आधी होणार नाही, राईट। इतक्या लवकर ते करू शकणार नाही, कारण त्यांचा पण काही हे असतात ना लिमिटेशन्स, त्यांना पण असतात, मर्यादा त्यांना पण असतात, राईट। तर आता तुम्हाला एक्झॅक्टली कळलं असेल की एक्झाम जी आहे तर फिक्स होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, एक्झाम फिक्स होणार आहे। त्यासाठी कुठलीही मान्यताची जी ती बाब आहे ती आता राहिलेली नाहीये। 2025 मध्ये एक्झाम फिक्स होईल, फक्त ती कधी होईल आता माझा जो अंदाज सांगतोय ना तो एप्रिल मे
या दरम्यान एक्झाम होईल. काही लोक म्हणू शकतात नाही सर मार्च मध्ये पण होऊ शकते, पॉसिबल आहे, असं मी नाही म्हणत की मार्च मध्ये नाही होणार, बट द बेस्ट पॉसिबल जो चान्स असेल ना तो एप्रिल किंवा मे मध्ये असेल. आणि जर आपण असं बघितलं की आजपासून आपल्याकडे किती दिवस शिल्लक आहे, आता आपण ऑगस्ट मध्ये आहोत राईट, 7 ऑगस्ट आहे. तर आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि आपल्याकडे जवळपास 8 महिने असं तुम्ही तुमचं जर प्रिपरेशन तुम्ही चालू करत असाल तर आपल्याकडे जवळपास 8 महिने आहेत राईट प्रिपरेशनसाठी. आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईनने एक कोर्स आणला आहे. तो दरवर्षी आपल्याकडे असतो, जवळजवळ 2018 पासून आपण लाईव्ह क्लासेस जे आहे तर ते कंडक्ट करतोय राईट. आणि दरवर्षी आपल्या ग्रुपमध्ये ह्या वर्षी आपल्याकडे तुम्ही जर बघितलं तर जवळपास 25 विद्यार्थ्यांना 70 पेक्षा जास्त मार्क पडलेत. किती? 25 विद्यार्थ्यांना 70 पेक्षा जास्त मार्क पडलेत. आणि हे आपल्याकडे असं नसतं, काही छुपं नसतं, आपले ग्रुप जे आहे तर ते ओपन असतात. आता आमचे काही विद्यार्थी सुद्धा हे व्हिडिओ बघत असतील, तुम्ही बघा, ते सुद्धा कमेंट करू शकतात. आपल्या ग्रुपमध्ये कधी कुठला मेसेज डिलीट केला जात नाही, क्रिटिसिझम जे आहे तर ते घेतलं जातं आणि चेंजेस केले जातात. खूप चांगले जे विद्यार्थी आपल्याकडे जवळपास 250 पेक्षा जास्त रिझल्ट यावेळेस आलेले आहे. किती? 250+ रिझल्ट जे आहे तर ग्लोबल ऑनलाईन वर आलेले आहेत टोटल यावर्षी. आणि आपला जो मागच्या वर्षीचा रेकॉर्ड आहे त्याला आपण बेटर केला आहे राईट. तर बहुतेक म्हणजे प्रत्येक 4 विद्यार्थ्यातनं जवळपास 1.5 विद्यार्थी आपल्याकडे क्वालिफाय होतात राईट. इतकं म्हणजे जवळपास 25 ते 30%. आता हे बघा 25 ते 30% आपला जो आहे ना सक्सेस रेशो असतो ग्लोबल ऑनलाईनर. आणि यात तुम्हाला काय मिळतं? डेली लाईव्ह लेक्चर, 400 पेक्षा जास्त रेकॉर्डेड लेक्चर, संपूर्ण नोट्स 2011 ते 24, संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित, सरावासाठी प्रश्नपत्रिका. तर आणि बॅचेस जे आहेत मॉर्निंग इव्हिनिंग बॅचेस, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. तर मेन म्हणजे मराठीत आपल्याकडे असतं, पण ज्यांना इंग्लिश हिंदी हवं त्या सुद्धा बॅचेस आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि नवीन बॅच जी आहे तर ती 12 ऑगस्ट म्हणजे येत्या सोमवारपासून चालू होते. जॉईन करा. आणि याची व्हॅलिडिटी काय असते तर आपल्याकडे 1 वर्ष व्हॅलिडिटी तुमच्या ॲपवर असते. आणि परीक्षा होऊस तर तुम्हाला समजा परीक्षा लेट झाले काही कारणास्तव तर आपल्याकडे एक पैसाही कुणाला परत मागितला जात नाही राईट. हे लक्षात घ्या. कुणी आपले जे स्टुडंट आहे जवळपास आपल्याकडे 1000 स्टुडंट असतात दरवर्षी, तर त्यांना ते सुद्धा व्हिडिओ बघत असतील, कमेंटमध्ये जर कुणालाही आपण परत पैसे मागितले असतील त्या परीक्षेसाठी हे लक्षात घ्या. समजा आता तुम्ही एनरोल केले आणि 2025 पर्यंत एकदाच फी पे करा, तुम्हाला कधी कितीही लेट ती परीक्षा झाली तर त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असते. 1 वर्षापेक्षा पुढे जरी परीक्षा गेली तर आपण कुठलेही पैसे परत मागत नाही त्यांना जास्त राईट. तर आपली फी जी आहे तर ती 2,500 रुपये फी आहे पेपर 1 ची. आणि पेपर 2 सुद्धा आपल्याकडे आहे, मराठी, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, देन केमिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, इंग्लिश लिटरेचर, त्यानंतर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स राईट. तर असे जवळपास 10 विषय पेपर 2 आपल्याकडे आहे. त्याचे पण लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास तुम्हाला मिळतात. त्याची फी जी आहे तर ती 8,000 रुपये आहे. आणि सध्या आपण जो आहे ना तो स्पेशल डिस्काउंट चालवतो, याच्यात सुद्धा काही स्पेशल डिस्काउंट तुम्हाला मिळेल. तर पहिली जे बॅच असते ती 100 विद्यार्थ्यांची आपली असते, तर ती 100 विद्यार्थ्यांची बॅच भरूच तर आपण याच्यात सुद्धा काही स्पेशल डिस्काउंट आहे. तर हे जो नंबर आहे 98 60 46 47 65 किंवा 97 66 066 858 याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि अधिक माहिती तुम्ही मिळवा. या सोमवारपासून आपल्या बॅचेस चालू होत आहेत. इव्हिनिंग आणि मॉर्निंग अशा बॅचेस आपल्याकडे असतात राईट. तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा. आणि काही डाऊट असेल तर मला तुम्ही मेसेज किंवा कॉल करून पण तुम्ही विचारू शकता.